की महिला हे प्रत्येक रूपामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रत्येक रूपाचे आपल्याला बघायला भेटतात. आई म्हणून बघायला भेटते, बहीण म्हणून, सासू म्हणून, पत्नी म्हणून, असे अनेक रूप आपल्याला तिथे आपल्या घरातही असल्यामुळं तिचे अनेक रूप आपल्याला बघायला भेटतात. आणि त्याचा आदर व्हावा हा इथं ठेवून हा उद्देश ठेवून हा दिन साजरा पूर्ण भारतामध्ये जगामध्ये होत आहे. आणि त्या निमित्तानं मरडी विमा सेवा केंद्र सातत्यानं आम्ही प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या परीनं माणसापर्यंत आपल्या जाण्याचा प्रयत्न करतो. हा तसाच एक प्रयत्न आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन महिला दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. तर यावेळेस मी थोडा वेगळा विचार केला, चला आपल्या इथं हे केलं. माझ्या मरडी विमा सेवा केंद्रामध्ये माझ्या युनिटमध्ये 30 लोक आहेत जे काम करतात. त्यापैकी 10 महिला आहेत की जेणेकरून मी त्या 10 महिलांना आज आपल्या इथे त्यामध्येच महिला उपलब्ध आहे की ते एका इंजिनियरसारखं पॅकेज पडते. गेल्या वर्षी त्यांचं वर्षाचं पॅकेज होतं 4.5 लाख रुपये. मीरा आवंगे मॅडमचं गेल्या वर्षी त्यांचं उत्पन्न होतं माझ्या माध्यमातून 4.5 लाख रुपये. तर अशा 5 महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपये दरवर्षी ते माझ्या माध्यमातून कमवतात. आणि 15 युवक आहेत की जे 15 मधले 5 युवक असे आहेत की ते 7 ते 8 लाख रुपये वर्षाला कमवतात. आणि नंतरचे जे 10 युवक आहेत, महिला आहेत, छोटे आहेत, ते 3 ते 4 लाख रुपये असं महिन्या म्हणजे वर्षाला कमवतात. तर असा माझा एक जीवनाचा एक उद्देश आहे की माझ्या प्रत्येक कुटुंबापर्यंत काहीतरी पोहोचवलं पाहिजे. ह्या उद्देशानं मी एक मरडी विमा सेवा केंद्रातर्फे LIC तर्फे त्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आणि इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रत्येकाला काहीतरी इन्शुरन्स भेटावं त्या उद्देशानं मी काम करत असतो तळागाळामध्ये. आणि मरडी विमा सेवा केंद्रातर्फे अजून एक म्हणजे सांगायचं आहे की महिलांचा आधार कसं बनलं पाहिजे या माझा एवढं मोठा काही हे नाही, पण माझा प्रयत्न खूप मोठा असतो. तर मी गेल्या 4 वर्षामध्ये दुसरा एक प्रयोग केला की जे गोरगरिबाचे कुटुंब असतात त्यांना काहीतरी आधार दिला पाहिजे. ह्या इथून मी गोशाळा चालू केली. आणि त्या गोशाळेमधून आज माझ्याकडे 5 ते 6 कुटुंब आहेत की माझ्या गायी त्याच्याकडे 6 कुटुंबाला माझ्या गायी आहेत की जेणेकरून त्यांच्या त्या गायीमधून उत्पन्न होणार ते त्यांनाच आहे. आणि एक गाय त्याने आम्हाला द्यावं असं मी बरं हे करण्यासाठी मी काय केलं की स्वतः प्रयत्न केला. आधी स्वतःची गाय घेतली, तिला चालवता येते काय बघितलं. आणि त्या माध्यमातून असं विचार केला की एक जर छोटं कुटुंब बायको जर शेताला काम करणारे असतील तर एक गाय चालू शकतो. आणि त्याचं उत्पन्न काय होतं ते ॲव्हरेज आहे. तर एका वर्षामध्ये एक गुरं जर दिलं तर ते 5,000 20 ते 25,000 रुपयाला जातं. आणि त्याचं दूध वगैरे आता आपण व्हिटॅमिन वगैरे घेतो. जर आपण दूध त्या गाईचं जर एका परिवाराला जर भेटलं 5-6 महिने तर भाज्याची सुद्धा म्हणजे घरच्या काही होतात आणि स्ट्रॉंग होऊ शकते. असं माझा प्रयत्न होता आणि तो मी केला. आणि त्या माध्यमातून मला लोक सुद्धा आता गाय द्यायला चालू केली की सर हे माझ्याकडे गाय आहे, तुम्ही कोणाला देऊन टाका गरीबाला. आणि दरसांगी दाभाडीमध्ये माझ्या 4-5 गाय आहेत सर मार्केटमध्ये. मी प्रयत्न केला. मी सांगणार नव्हतो आता आमच्या घरचे म्हणतात आता सांगू नका. माझा एक उद्देश होता की 2 वर्षामध्ये 100 गाय झाल्या पाहिजे त्या प्रयत्नानं. आणि नंतर आपल्याला काहीतरी चांगलं वाटलं तर करायचं. तर असा माझा प्रयत्न आहे की जीवनामध्ये येऊन काहीतरी वेगळं करून त्या प्रकारे छोटा प्रयत्न आहे, एवढा मोठा नाही. ईश्वर आपल्याला बुद्धी देते त्याप्रमाणे आपण काम करत असतो. आणि हा प्रयत्न महिलांसाठी सुद्धा माझ्या माध्यमातून व्हावा. आणि हा छोटा सत्कार आपण इथं करणार आहोत. तर